मुंबई कधीच झोपत नाही असे म्हणतात. आज मुंबईमधील CST स्टेशन आणि गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहल रात्रीचे कसे दिसतात ते आपण पाहणार आहोत. पण हे आपण आज पाहणार आहोत ते तिरंगी रंगात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे कसे दिसतात हे आपणास बघायचे आहे आणि ते मी आज तुम्हाला ते दाखवणार. यासाठी CST स्टेशनला पोचावे लागेल. CST स्टेशन आणि मुंबई महानगरपालिकेचे बिल्डिंगचे कलरफुल असे फोटो काढण्यामध्ये टाईम कसा जात होता ते समजतच नव्हते. इकडचं मला फोटो शूट करून मला ताजमहलला आणि गेटवे ऑफ इंडियाला पण जायचे होते. CST स्टेशनच्या समोरच एक अशी गर्दी दिसली मला. म्हणून मला तिकडे जाऊन बघावंसं वाटलं की ते आहे तरी काय. पुढे जाऊन बघितलं तर तिकडे आराम वडापाव 1939 इसवी सन 1939च्या सालीपासून ते चालू आहे आणि ते बरोबर CST स्टेशनच्या समोरच आहे. भूक तर मला लागली होती म्हणून मी देखील तिकडचा एक वडापाव टेस्ट केला. 25 रुपये वडापाव. आतमध्ये सुद्धा इथे बसून खाण्याची सोय आहे. खूप फेमस वडापाव आहे म्हणतात. वडापाव खाऊन गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी निघालो. CST स्टेशनच्या समोरच तिकडे बसेस लागलेल्या असतात. 6 मध्ये गेटवे ऑफ इंडियाला नेऊन पोचवतात. गेटवे ऑफ इंडिया आपल्याला गुलाबी रंगात दिसतोय.
गेटवे ऑफ इंडियाला इथे प्रजासत्ताक दिनाला प्रोग्राम्स असतात, कार्यक्रम्स असतात, भाषण्स असतात मोठ्या मोठ्या लोकांची. त्याची तयारी इथे चालू होती. ते सगळं टेस्टिंग चालू होतं. पोलीस बंदोबस्त भरपूर होता. खरंच मुंबई म्हणजे मुंबई आहे. मुंबईमध्ये येऊन लाखो लोकांच्या मनामध्ये वसलेली मुंबई, लोकांना स्वप्न दाखवणारी मुंबई. कुठून कुठून लोक मुंबईमध्ये येतात काम शोधण्यासाठी, कामासाठी, आणि आपलं पोट भरतात. आणि मुंबईसुद्धा कधी त्या बाहेरच्या लोकांना कधी नाही म्हणत नाही. ते त्यांना आपल्यात सामावून घेते, अशी ही मुंबई. लाखो लोकांना सामावून घेणारी मुंबई ही काही वेगळीच दिसते आहे. आज तिरंग्याच्या वेशामध्ये सजलेली मुंबई ही कोणी असा वेगळाच असणार की जो कोणी मुंबईवर प्रेम करणारा नसणार. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येची काही क्षणचित्रे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि असेच काही व्हिडिओ मी तुमच्यासमोर इथे आणले आहेत. तर तुम्हाला आता व्हिडिओ इथेच मी संपवतो, आणि मी माझी ट्रेन पकडून परत मी माझ्या घरी जाईन. तोपर्यंत माझे पुढचे व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मजेत राहा. बाय.